कोपरगाव नजीक ट्रकच्या धडकेत एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। तालुक्यातल्या कोपरगाव येवला मार्गावरील भास्कर वस्ती परिसरात दिनांक 20 मार्च 2025 रोजी एका भरधाव ट्रकच्या धडकेमध्ये या बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती। शिवसेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनीही घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि अधिक माहिती घेतली। वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचे शव ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करावी अशी मागणी यावेळी भरत मोरेंनी केली। 20/3/2025 रात्रीचे 9:15 वाजता आहेत। कोपरगाव ते येवला रोड भास्कर वस्ती या ठिकाणी बिबट्याचं हे पिल्लू रस्त्याने आडवत जात असताना एका ट्रक खाली ते आलं आणि त्याच्या पोटावून आणि तोंडावून गाडी गेली। या ठिकाणी ते मरण पावलं। कोपरगावच्या काही तरुणांनी त्याला रस्त्यातून त्याची शेपूट धरून त्याला बाजूला आणलं, ते आम्ही शूटिंगमध्ये दाखवलंय। या ठिकाणी ते मरण पावलंय। वन विभागाच्या लोकांना आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो लवकर त्याची बॉडी इकडून घेऊन जावी आणि त्याची व्यवस्थित प्रकारे त्याची विल्हेवाट लावावी। याचा अर्थ हे बिबट्याचं पिल्लू इथं आज गेलं 100% आजूबाजूच्या परिसरामध्ये या बिबट्याची आई असतं आणि बाकीचे पिल्लं असतं। वन विभागाला सांगतो लवकरात लवकर पिंजरे लावून ते बिबट्याची आई आणि ते बिबट्याचे बाकीचे पिल्लं पकडले गेले पाहिजे, कारण हे पिल्लू मेल्यानंतर अर्थात त्याची आई आज चिंतारच आहे। शेवटी ते प्राणी आहेत, बोलून व्यक्त होऊ शकत नाही, पण एखादं भक्ष्य करून ते व्यक्त होऊ शकतात। त्याच्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पिंजरा लावून बाकीच्या प्राण्यांना या बिबट्याच्या ती आई असेल, त्याचे बाकीचे भाऊ असतील, कोण असतील त्याच्या घरातले, त्यांना लवकर पिंजऱ्यात अटक करून घ्यावी आणि काही मानवहानी होण्याच्या आधी, अजून प्राणीहानी होण्याच्या आधी ती सुरक्षा आपण बाळगावी एवढं सांगतो। धन्यवाद। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।